ब्रिज कॅम्प अतुल ज्यानं एक षटकार लगावलाय. क्या बात, सोनार घेतो एक लोअर का, असा मात्र फटका येतोय वाडिश मिडविकेटच्या डोक्यावर आणि कोणी आवाजही करायचा नाही प्लीज. उलटा चेंडू आधीच दुष्काळ 13वा महिना. चेंडू टिप्स करले ग्रीजन मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला 6 धाबांसाठी कंपल्सरी चेसिंग असेल. अजूनही 8 धाबांची गरज येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. 3 चेंडू 8 धाबा. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाने एकमेकांना कंपल्सरी हस्तांदोलन करायचं आहे. हा या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं शिस्तीमधील एक नियम खऱ्या अर्थानं असेल. राऊंड द विकेट. ओ हो हेलिकॉप्टर शॉट लॉन्ग ऑफ रीजन मध्ये हवाई हल्ला चालवलाय. चेंडू गेलाय. वो पहुंचेगा सुपर 3 में. कल के दिन में हमने देखा राजस्थानी रॉयल्स ने क्वालिफाई किया जिनके कप्तान है एकनाथ खाने. ऋषि की फुल टॉस गेंद अतुल पाटिल ने खेल दिया. ऑन साइड में ताकत का इस्तेमाल, मिड विकेट सीमारे का पार. ये दणदणाता हुआ छक्का. आपण बघितलं 24 चेंडू 31 धावांची गरज होती. आता 19 चेंडू आणि 29 धावांची गरज. अतुल पाटीलने भिरकावलाय. शॉर्ट पिच डिलिव्हरी ऑन साइड मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे अतुंग असा षटकार. धाब्यांची गरज आहे. 49 धाब्यांचा हा पाठलाग करतोय. नक्कीच त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च स्वागत. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस कडे स्ट्रोक लगावलाय. सरळ बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू लँड बॅट वरती कन्वर्ट केला गेला. पण या मोसमात जर कोण जास्त टच मध्ये असेल तर तो अतुल पाटील. आणि तो जर का विकेट वरती राहिला तर डोकेदुखी ठरेल एकता स्पोर्ट्स नारपोळी या संघाला. हा चेंडू फुलटॉस प्रीतीचा सरळ बिरकावून दिलाय. वाइडिश लॉन्ग ऑन सीमारेषा. बेहतरीन खेल चल रहा है कुंदन के माध्यम से. अतुल पाटिल ये गेंद हवाई सफर गेंद जा चुके बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर के बॉलर थोड़ा स्कोर लाइन के अंपायर मारता विराट कोहली टीम का 31 रन पाणी. मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. गोलंदाज सज्ज आहे. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये बऱ्याच काळ. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. उंचीही तेवढी आणि लांबीही गाठली असं समीकरण आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. सुरेख फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर ज्याप्रमाणे मार्किंग करायची असते ती मार्किंग करताना 6 धावांची हा फलंदाज. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. पंचांना पास करून हा पुढचा चेंडू आहे. मोठा फटका. काय जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक. बरसायला लागलाय फलंदाज. षटकारासाठी चेंडू. गोलंदाजाचा स्ट्राईक मात्र रोटेट झाले. ऑन स्ट्राईक फायर फलंदाज. आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच चे किताब ज्याने घेतले तो अतुल पाटील. आपल्यातला क्लास पुन्हा एकदा दाखवताना दिसतोय. ऑन फायर समीर पाटील खेळतो आपल्या वैद्य 15 या धावेवरती जबरदस्त कामगिरी करतोय. आणि आसुरे फटका लगावलाय. सरळ चेंडू जातोय तो. एकेरी धावेनं मात्र प्रारंभ केला. ऑन स्ट्राईक अतुल पाटीलने मात्र आपल्यातलं जे क्लास आहे आपली जी नॅचरल फलंदाजी आहे ती नॅचरल फलंदाजी दाखवताना दिसतं. दर्शन पाटीलचा पहिला चेंडू ऑन स्ट्राईक अतुल. यावेळी मात्र सुंदर फटका खेचला अतुल. चेंडू जातो हा म्हणता लॉंग ऑन. धावा येणं गरजेचं. तशाच पद्धतीची फलंदाजी. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. सागर पाटीलच्या फलीतून आलेला हा खणखणीत षटकार. यावेळी
मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. अतुल पाटीलच्या फलीतून आलेला हा खणखणीत आपल्या संघासाठी मात्र चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे आपल्या संघासाठी. आता मात्र शॉर्टपिच चेंडू खेळून काढला.